आपण अनेक पुराण कथांमध्ये कोजागिरीबद्दल ऐकले असेल, पण कधी यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? खरं तर कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो. त्यावेळी त्याचे किरण केवळ प्रकाश देत नाहीत, तर गुरुत्वीय, चुंबकीय आणि जैविक लहरी आपल्या शरीरावर परिणाम घडवतात. जशी समुद्राला भरती ओहोटी चंद्रामुळे येते, तसाच परिणाम आपल्या शरीरावरही होतो. कारण मानवी शरीरात 70% पाणी असल्याने चंद्रकिरणांचा थेट प्रभाव आपल्या शरीरावर पडतो. म्हणूनच पौर्णिमेच्या रात्री आपले मन शांत, प्रसन्न आणि स्थिर राहते. शास्त्रीय दृष्टिकोनातून चंद्राच्या किरणांतील थंड लहरी आपल्या मेंदूत निद्रेच्या द्रव्याला संतुलित करतात. त्यामुळे आपली निद्रा सुधारते, चिंता दूर होऊन मानसिक प्रसन्नता निर्माण होते. चंद्राच्या मंद लहरींमुळे शरीरातील पेशींना नवी ऊर्जा मिळते. परंपरेनुसार पौर्णिमेला दूध किंवा खीर चंद्रप्रकाशात ठेवून त्याचे सेवन केले जाते. आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की पौर्णिमेच्या रात्री चंद्रकिरणांमधून अमृताचे कण उतरतात. पण आधुनिक शास्त्र असे सांगते की चंद्रप्रकाश शरीरातील कॅल्शियम शोषण वाढवतो आणि प्राणशक्तीची वाढ घडवतो. म्हणूनच त्या प्रकाशात ठेवलेले दूध हे खऱ्या अर्थाने आरोग्यवर्धक आणि प्रसन्नतेचा प्रसाद ठरते. कोजागिरी पौर्णिमा ही फक्त उपासना नाही, तर कौटुंबिक आणि सामाजिक आनंदाचा उत्सव आहे.